नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। लाडकी बहीण योजनेवरून वादाचं राजकारण पाहूया। लाडकी बहीण योजनेचा अपप्रचार होईल असे विधान करू नका, कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिला दम। लाडकी बहीणबाबत रवी राणा आणि महेश शिंदेंच्या वक्तव्यानंतर मुख्यमंत्र्यांची तंबी। ताईमाई अक्का कपटी आणि सावत्र भावांना मारा बुक्का। जळगावमधील सभेतून मुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर निशाणा। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार असं लोक बोलतील, पण तसं काहीही होणार नाही। ते पैसे तुमच्या अकाउंटला जमा होणार, अजित पवार यांचं वक्तव्य। बहिणीला सासरी सोडणारा भाऊ आता ओवाळणी परत घेतोय। तू योजनेचे पैसे परत घेऊनच दाखव, मग बघते। सुप्रिया सुळेंनी भर सभेत रवी राणा आणि महेश शिंदेंना दम भरला। मतं विकत घेण्यासाठी लाडकी बहीण योजना। लाडक्या बहिणी बेईमान लोकांना ओवाळणी टाकणार नाहीत। बारामतीमध्ये लाडक्या बहिणीच दादांना पराभूत करतील, संजय राऊतांचा हल्लाबोल। 1500 रुपये आम्ही देतोय, विरोधकांच्या का पोटात दुखतं? लाडक्या बहिणींनो, सावत्र भावापासून सावध रहा, फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा। योजनांसाठी वाटायला पैसे आहेत, मग मोबदला द्यायला का नाहीत? सुप्रीम कोर्टानं पुणे जमीन अधिग्रहण प्रकरणामध्ये राज्य सरकारला धारेवर धरलं। सुप्रिया सुळेंविरोधामध्ये सुनेत्राला उभं करणं चूक। मला वाटतं तसं व्हायला नको होतं। राखी बांधून घ्यायला बहिणीकडे जरूर जाणार, वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये अजित पवारांची कबुली। माझ्या आयुष्यात अनेक दादा, मी बारामतीमध्ये असेल की नाही माहिती नाही, पक्षाच्या कार्यक्रमाला असू शकते, अजित पवारांच्या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांचं उत्तर।